गुड इव्हनिंग स्टुडंट्स. माझा आवाज येतोय? Yes. Yes, sir. ओके, थँक्यू. चल आपण आता सेशन स्टार्ट करूया. ओके, स्क्रीन दिसतीये माझी? ओके, चल काल आपण जो पॉइंट डिस्कस केला होता त्याचा एक क्विक रिव्हिजन घेऊया, बघूया कुणाकुणाचं काय काय लक्षात आहे. सो काल आपण कुठला पॉइंट डिस्कस केला होता, कोण सांगू शकतंय? Yes, quick revision. Yesterday, which point we discussed? काल आपण C++ रिप्रेझेंटेशन डिस्कस केलं होतं आणि Okay. त्याचे जे सी आउट सी इन मध्ये आपण म्हणजे त्याचे मेन कोणते प्रोग्राम ते डिस्कस केले होते. गुड, छान. एक छोटासा प्रश्न, व्हॉट इज C++? इट इज एन ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. Yes, the first sentence from the slide is C++ is an object-oriented programming language. Okay. So after this slide, we discuss the one more point, that what is the difference between procedure-oriented programming language and object-oriented programming language. Okay. यातले काही पॉइंट रिकॉल होतात का तुम्हाला? काय काय पॉइंट डिस्कस केले होते आपण? What is the difference between procedure-oriented and object-oriented? ओके, बघा मी परत एकदा रिवाइज करतो. प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय फरक आहे? सो बेसिकली आपण सुरुवात केली होती पॉइंट नंबर 3 पासून, की इन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्राम वी आर गोइंग टू डिवाइड आवर लार्ज प्रोग्राम इनटू स्मॉल फंक्शन्स और प्रोसिजर्स. ओके. प्रोसिजर ओरिएंटेड की ज्याच्यामध्ये प्रोसिजरवर जास्त डिपेंडन्सी असते, की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही एक्स प्रॉब्लेम असेल, लार्ज प्रॉब्लेम असेल, दॅट प्रॉब्लेम इज वी आर गोइंग टू divide into number of small problems or programs, and these are known as a functions. Okay. So object oriented programming मध्ये काय करतो, की आपण ऑब्जेक्ट्स मध्ये डिवाइड करतो. ओके. आज आपण डिस्कस करणार आहे एक्झॅक्टली व्हॉट इज ऑब्जेक्ट, व्हॉट इज क्लास, ऑल दॅट थिंग्स टुडे वी आर गोइंग टू डिस्कस. ओके. अजून जास्त क्लॅरिटी येत जाईल. ओके. सो हा पहिला पॉइंट मी सांगितला होता. दुसरा पॉइंट सांगितला होता की व्हॉट अबाउट द इम्पॉर्टन्स, की कशाला इम्पॉर्टन्स दिला जातो. दिस इम्फेसिस मीन्स इम्पॉर्टन्स. ओके. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये जास्त इम्पॉर्टन्स हा डेटाला दिला जातो रॅदर दॅन द प्रोसिजर. प्रोसिजर म्हणजे काय? कोड. तर कोड पेक्षा जास्त इम्पॉर्टन्स हा तुमच्या डेटाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये दिला जातो. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपण कोडला जास्त इम्पॉर्टन्स देतो. ओके. प्रोसिजर, डुईंग थिंग्स, की आपल्याला काय करायचंय याच्यावर जास्त आपण काय करतो, कॉन्सन्ट्रेशन करत असतो प्रोसिजर ओरिएंटेड मध्ये, की ज्याच्यामध्ये आपला मेन इंटेन्शन असतं की आय हॅव टू अचीव दिस टास्क. ओके. फॉर दॅट व्हॉट एव्हर कोड नीडेड दॅट वी आर गोइंग टू राईट. सो वी आर ग्रीडी फॉर रायटिंग अ कोड. ओके. सो इथं आपण डेटाला जास्त इम्पॉर्टन्स देत नाही, जे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये आपण डेटाला जास्त इम्पॉर्टन्स देतो. ओके. सो एक्झॅक्टली ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लिहित असतात, म्हणजे थोडक्यात वेगवेगळे फंक्शन्स लिहित असतात, त्यावेळेस तुमचा डेटा हा एका फंक्शन मधनं दुसऱ्या फंक्शनला ओपनली काय होत असतो, मूव्ह होत असतो, ज्याच्यामुळे तुमच्या डेटाला सिक्युरिटी नसती. रन टाइम तुमचा डेटा कोणीही तो ऍक्सेस करू शकतो. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण इथे डिस्कस करतोय पुढचा पॉइंट, की देर इज अ लेस सिक्युरिटी इन अ प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग फॉर अ डेटा. तसं इथं ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये डेटा हायडिंग नावाचा कन्सेप्ट यूज केलेला आहे. सो हाईडचा शब्दाचा अर्थ काय, कोण सांगू शकतो? व्हॉट डू मीन बाय हाईड?
हाईडला आपण मराठीत काय म्हणतो? लपवणे. करेक्ट. सो इथं सुद्धा तुमचा डेटा हा काय केला जातो? लपवला जातो. आता कुणापासून लपवला जातो? कसा लपवला जातो? आपण डेटा हायडिंग कन्सेप्ट मध्ये ते डिस्कस करणार आहोत आज. ओके. सो डेटा इज हिडन अँड कॅनॉट बी ऍक्सेस बाय द एक्सटर्नल फंक्शन. आता हे एक्सटर्नल फंक्शन काय असतं? मग त्याला कुठलं एक्सटर्नल फंक्शन असतं? तर हे सगळं आपण पुढे गेल्यानंतर एक एक पॉइंट आज क्लिअर करणार आहोत. ओके. सो पुढचा एक प्रोसिजर ओरिएंटेड मधला पॉइंट सांगितला होता की इन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग वी फॉलो द अप्रोच. विच अप्रोच? टॉप डाऊन अप्रोच. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये आपण कुठला अप्रोच फॉलो करतो? बॉटम अप अप्रोच हा फॉलो करत असतो. ओके. आणि शेवटचा पॉइंट सांगितला होता एक्झाम्पल. युअर बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज, कोबोल प्रोग्रामिंग लँग्वेज, सी प्रोग्रामिंग लँग्वेज, these are going to support or these are the examples for procedure oriented programming. Okay. So object oriented मध्ये तुम्ही C++, Java या प्रोग्रामिंग लँग्वेजचे एक्झाम्पल्स लिहू शकता. ओके. सो हे कालच्या लेक्चरला आपण काय केलं होतं? डिस्कस केलं होतं. ओके. सो प्रश्न कसा विचारला जातो बघा की डिफरन्शिएट बिटवीन प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. किंवा एक साइडचा प्रश्न असा विचारला जाईल, व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, व्हॉट इज प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, कारण की आपण पहिल्या स्लाइड मध्ये डिस्कस केलं C++ is an object oriented programming. Okay, but exactly what do you mean by object oriented programming? तर बेसिकली लक्षात ठेवा, प्रोग्राम आणि प्रोग्रामिंग अशा दोन टर्म्स आहेत. ओके. सो आपण प्रोग्राम बद्दल डिस्कस केलं. व्हॉट डू मीन बाय प्रोग्राम? अ प्रोग्राम इज अ सिक्वेन्शियल सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. करेक्ट. सो प्रोग्रामिंग इज अ ऍक्टिव्हिटी ऑफ रायटिंग अ प्रोग्राम. जसं रीडिंग, रायटिंग, ओके, वॉचिंग ही जशी प्रोसेस आहे, तसं प्रोग्रामिंग इज ऑल्सो प्रोसेस की ज्याच्यामध्ये आपण प्रोग्राम डेव्हलपमेंट करतोय, प्रोग्राम राईट करतोय, प्रोग्राम मधले एरर्स काढतोय. ओके. सो ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग करतो म्हणजे काय करतो? वी आर गोइंग टू राईट वन सोर्स कोड. मग तो सोर्स कोड आपण लिहितोय, त्याच्यामधले एरर्स काढतोय, त्याला डिबग करतोय, त्याला एक्झिक्यूट करतोय. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या प्रोग्रामिंगच्या अंडर येतात. मग हे प्रोग्रामिंग मधला आपण शॉर्ट मध्ये असं म्हणू शकतो, इट इज अ प्रोसेस ऑफ रायटिंग अ प्रोग्राम. प्रोग्रामिंग इज अ ऍक्ट ऑफ रायटिंग अ प्रोग्राम. मग हा प्रोग्राम लिहिताना कसा लिहिला जातो? मग हे दोन अप्रोचेस आपल्याला दिलेले आहेत की मी प्रोग्राम लिहिताना माझ्या प्रॉब्लेमला नंबर ऑफ फंक्शन्स मध्ये डिवाइड करून लिहितोय का? जर लिहित असेल तर त्या अप्रोचला म्हणायचं प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. जर मी माझा प्रोग्राम लिहिताना प्रोग्रामला नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स मध्ये डिवाइड करून लिहित असेल तर त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. म्हणजे हाऊ यू आर गोइंग टू राईट अ प्रोग्राम, वेदर यू आर गोइंग टू फोकस ऑन कोड, then it is a procedure oriented. If you are going to focus on data, then it is object oriented. If you are going to use top down approach, then it is a procedure oriented. If you are going to use bottom up approach, then it is object oriented. ओके. सो बेसिकली लक्षात ठेवा की प्रोग्राम लिहिताना, प्रोग्रामिंग करताना आपण काय स्ट्रॅटर्जी फॉलो करतोय, त्या स्ट्रॅटर्जीवरनं तुमचं ठरणार आहे विच प्रोसिजरल ऑर विच ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके. सो आय थिंक मला हे आज वाटते क्लिअर झालं असेल. क्लिअर झालं का? समजलं का सगळ्यांना? येस, क्विक रिप्लाय. ओके. सो आता आपण पुढचा पॉइंट डिस्कस करणार आहे. काल आपण हे दोन गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आता बेसिकली बघा, आपण मागच्या स्लाइड मध्ये फक्त डिस्कस केलं ऑब्जेक्ट असतो, डेटा हायडिंग असतो. आता ह्याचं जास्त डिटेल मध्ये आपण काय करणार आहे? डिस्कशन करणार आहे. ओके. सो सुरुवातीचे 3-4 लेक्चर थोडे हेक्टिक थेअरी आहे, नंतर जरा थोडी कमी कमी किंवा प्रोग्राम थेअरी या कॉम्बिनेशन मध्ये चालणार आहे. तरी आज सुद्धा आपण ट्राय करूया एखादा प्रोग्राम करण्याचा. ओके. सो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे किंवा हा सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे की ह्या सगळ्या पेपर मधला, चॅप्टर मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे. एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट रिलेटेड टू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आता याच्यामध्ये खूप प्रश्न तयार होतात. म्हणजे एक मोठा प्रश्न तयार होऊ शकतो 5 मार्कासाठी,
एक्सप्लेन किंवा राईट द कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ब्रॉड क्वेश्चन. किंवा सब क्वेश्चन, व्हॉट इज ऑब्जेक्ट, राईट अ शॉर्ट नोट ऑन इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा एन्कॅप्सुलेशन. ओके, सो हा पॉइंट प्रिपेअर केला की तुमचे एन नंबर ऑफ क्वेश्चन्स काय होतात, तयार होतात. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा, आपण पहिल्या कालच्या लेक्चरमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये डिस्कस केलं की आपण सी प्लस प्लस शिकतोय. सी प्लस प्लस शिकतोय. व्हॉट इज सी प्लस प्लस? इट इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, सो याचे काय ऍडव्हान्टेजेस होते ते आपण काल डिस्कस केले की ज्याच्यामध्ये काही नवीन कन्सेप्ट ऍड केले गेल्या, फॅसिलिटीज ऍड केल्या गेल्या, जसे की क्लास, फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम. हे जे सी मध्ये नव्हतं, हे नवीन फॅसिलिटीज, नवीन फीचर्स ऍड केले गेले. त्याचप्रमाणे सी मधले सगळे कन्सेप्ट सी प्लस प्लस मध्ये आपण काय करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून सी प्लस प्लस इज अ इन्क्रिमेंटेड व्हर्जन ऑफ सी. इट इज अ सुपर सेट ऑफ सी. दिस इज ऍडव्हान्टेज. ओके, की रिअल लाईफ मधले जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, वेगवेगळे एडिटर्स, कंपायलर, कम्युनिकेशन सिस्टीम, हे सगळे कशामध्ये डिझाईन केलेले आहेत, सी प्लस प्लस मध्ये केलेले आहेत. लायब्ररी कशामध्ये डिझाईन केलेली आहे, सी प्लस प्लस मध्ये केलेली आहे. आणि सी प्लस प्लसचा प्रोग्राम इम्प्लिमेंट करायला, मेंटेन करायला आणि त्याला एक्सपांड करायला सोपं जातं. तर हे त्याचे वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस जे आपण काल डिस्कस केले होते. क्लिअर? सो त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं होतं प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आज आपण पुढचा पॉइंट डिस्कस करतोय, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधले कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत? मग ऑब्जेक्ट म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, इनहेरिटन्स म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम, डेटा एन्कॅप्सुलेशन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन आणि डेटा हायडिंग. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, डेटाच्या रिलेटेड 3 आहेत बघा, डेटा एन्कॅप्सुलेशन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन आणि डेटा हायडिंग. मगाशी पण मी सांगितलं की ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यूज करतो, वी आर एम्फसाइजिंग, वी आर कॉन्सन्ट्रेटिंग, वी आर गिव्हिंग इम्पॉर्टन्स कुणाला, डेटाला. ओके, म्हणून डेटाच्या रिलेटेड याच्यामध्ये 3 कन्सेप्ट आहेत, डेटा एन्कॅप्सुलेशन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, डेटा हायडिंग. ओके, सो हे तुम्हाला कन्सेप्टची लिस्ट किती, 7 कन्सेप्ट आहे. अजून एक मेसेज पासिंग नावाचा पण कन्सेप्ट आहे. अशा 8 कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की जे या चॅप्टरचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. ऑब्जेक्ट, देन क्लासेस, देन इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एन्कॅप्सुलेशन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, डेटा हायडिंग. ओके, जर तुम्ही लेक्चर करत असताना तुमच्याबरोबर काही पेन आणि नोटबुक जर घेऊन बसत असाल, घेता का तुम्ही? तुमच्याबरोबर असतं का नोटबुक, पेन? हो. हा, किंवा जे मोबाईलवर अटेंड करतात त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा त्या वेगवेगळे जे काही माझ्याकडच्या स्लाइड्स आहेत, जेणेकरून तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर जस्ट त्याच्यात गो थ्रू करा. आणि ज्यांनी नोटबुक आणि पेन घेतलेला आहे त्यांनी की पॉइंट्स लिहून ठेवा, जेणेकरून तुमच्या रनिंग नोट्स तयार होतील, जेणेकरून तुम्हाला त्या पॉइंट मधले कुठले कुठले महत्वाचे वर्ड्स आहेत ते तुमच्या हाताखाली जातील, जेणेकरून तुम्हाला फक्त रिव्हिजनच्या वेळेस किंवा जस्ट ओव्हरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला ते रिवाइज होऊ शकतं. ओके, सो मी इथं स्लाइड मध्ये पण दिसताना खूप काही काही वर्ड्स लिहितो, पण त्यातले मी यूज करताना जे फोकस्ड वर्ड्स आहेत तेवढेच तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ओके, सो बेसिकली प्रयत्न करा त्या पद्धतीच्या रनिंग नोट्स तुम्ही, रनिंग पॉइंट्स तुम्ही प्रिपेअर करायचे, जेणेकरून तुम्हाला एक रेफरन्स साठी मटेरियल पण तुमच्याकडे अवेलेबल राहील. क्लिअर? ओके, सो बेसिकली बघा, आज आपण जो पॉइंट डिस्कस करतोय तो आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. आता याला शॉर्ट फॉर्म मध्ये ओओपी, उप्स कन्सेप्ट असं पण म्हटलं जातं. ओओपी अपोस्ट्रॉफी एस, उप्स, उप्स कन्सेप्ट. उप इज व्हॉट? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत? तर टोटल कन्सेप्ट लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट हा पहिला कन्सेप्ट आहे. दुसरा कन्सेप्ट आहे क्लासेस. तिसरा कन्सेप्ट आहे इनहेरिटन्स. चौथा पॉलिमॉर्फिझम. पाचवा डेटा एन्कॅप्सुलेशन. सहावा डेटा ॲब्स्ट्रॅक्शन आणि सातवा डेटा हायडिंग आणि आठवा आहे मेसेज पासिंग. ओके, ऍक्च्युली 9वा पण आहे डायनामिक बाइंडिंग. ओके, पण तुम्हाला सिलेबस मध्ये सगळे नाहीये, जेवढे सिलेबस मध्ये आहेत तेवढेच आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा ऑब्जेक्ट्स म्हणजे काय. ओके,
आता जनरल आपण थोडं डिस्कस करूया. व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं ऑब्जेक्ट म्हणजे काय? येस, कोणाला सांगता येईल ऑब्जेक्ट म्हणजे काय? ओके, मी सांगतो बघा ऑब्जेक्ट म्हणजे काय, लक्ष द्या. आता बेसिकली ऑब्जेक्टची डेफिनेशन काय दिलेली आहे बघा, पुस्तकातली डेफिनेशन बघा. ऑब्जेक्ट्स आर द बेसिक रन टाइम एंटिटीज इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड सिस्टम. ओके, मग हा ऑब्जेक्ट कोण असू शकतो? फॉर एक्झाम्पल, दे मे रिप्रेझेंट अ पर्सन, प्लेस, बँक अकाउंट और एनी आयटम दॅट प्रोग्राम मस्ट हँडल. ओके, सो एक्झॅक्टली लक्षात ठेवा की ज्या ज्या गोष्टींना एक्झिस्टन्स आहे, ज्या ज्या गोष्टींना प्रॉपर्टीज आहेत, ज्या ज्या गोष्टींना ॲट्रिब्यूट्स आहेत, त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहे? ऑब्जेक्ट्स म्हणणार आहे. म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये ज्या ज्या वस्तू आहेत, ज्यांना एक्झिस्टन्स आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? ऑब्जेक्ट म्हणणार आहे. ओके, सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर रिअल वर्ड एंटिटी. अँड ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ड एंटिटी. लक्षात ठेवा, इट इज अ रिअल वर्ड और इट इज अ रन टाइम एंटिटी. वाय इट इज रन टाइम आपण पुढे डिस्कस करूया. आता सध्याला फक्त लक्षात ठेवा ऑब्जेक्ट मीन्स इट इज अ रिअल वर्ड एंटिटी. सो खाली लिहिलेलं आहे बघा, ऑब्जेक्ट प्रोग्राम ऑब्जेक्ट शुड चूज such that they match close with the real word object. सो रिअल वर्ड मध्ये ज्याला ज्याला एक्झिस्टन्स आहे त्याला त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट म्हणतो. समजलं का? सो तुम्ही सगळे ऑब्जेक्ट्स आहात, मी सुद्धा ऑब्जेक्ट आहे. तुम्ही जो काय मोबाईल वापरत असाल तो मोबाईल सुद्धा ऑब्जेक्ट आहे. लॅपटॉप वापरत असाल तो सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे. आर यू ऑल ऍग्री विथ दिस? कळालं ऑब्जेक्ट म्हणजे काय? हो सर. ओके, सो ऑब्जेक्ट म्हणजे काय? रिअल वर्ल्ड मधला जी जी गोष्ट आहे, जी जी थिंग ज्याला एक्झिस्टन्स आहे, ज्याला ॲट्रिब्यूट्स आहेत, ज्याला प्रॉपर्टीज आहेत, त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट म्हणतो. आता हे शब्द लक्षात ठेवा, ॲट्रिब्यूट्स, प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स, कारण की हे सगळे फीचर्स येणार आहेत त्या ऑब्जेक्टचे. आणि ह्या ऑब्जेक्टचे फीचर्स आणि त्याला ऍक्सेस करणारे फंक्शन्स ज्यावेळेस आपण एकत्र लिहितो त्यावेळेस त्याच्यापासून काय तयार होतो? तुमचा क्लास तयार होतो. ओके, सो ह्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करूया. आधी फक्त ऑब्जेक्ट काय ते समजून घ्या. ओके, सो बेसिकली बघा, सपोज तुमच्याकडे एक आहे नोटबुक आणि एक आहे सपोज आपण कन्सिडर करूया मोबाईल. आता तुमच्याकडे मोबाईल म्हटल्यानंतर ना मोबाईलचे कुठले कुठले ॲट्रिब्यूट्स तुम्हाला सांगता येतील? प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या सांगता येतील मोबाईलच्या? प्रयत्न करा सांगायचा. मोबाईल साईज मध्ये छोटे असतात आणि ते म्हणजे इझी असतात वापरायला. नाही नाही, तुम्ही ते ऍक्च्युली त्याचा फरक सांगायचे नाही, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघा, मी दोन गोष्टी कन्सिडर केल्या, दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केल्या. एक मी कन्सिडर केले नोटबुक म्हणजे पुस्तक किंवा वही मराठीमध्ये, आणि दुसरं घेतलंय आपण मोबाईल. आता तुम्ही मोबाईलला मोबाईल म्हणणार, नोटबुकला नोटबुक म्हणणार, बरोबर आहे की नाही? पेनला तुम्ही मोबाईल म्हणणार का? नाही. का नाही म्हणणार? का नाही म्हणणार? याचं कारण काय? आपल्या डोक्यामध्ये आयडिया क्लिअर आहे की मोबाईल म्हटल्यानंतर ना त्याचा शेप, त्याचा आकार, त्याच्या असणारा कलर, त्याची असणारी साईज. पेन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक कुठली तरी फिगर तयार होती. मग पेन म्हटलं की बॉल पेन असेल, इंक पेन असेल, जेल पेन असेल, मग त्याची साईज, त्याचा कलर, बरोबर आहे की नाही? समजतंय का? तसं आपण ज्यावेळेस वही कन्सिडर करतो, नोटबुक आणि मोबाईल, तर नोटबुकच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आणि मोबाईलच्या प्रॉपर्टीज वेगळ्या की नाही? आपण मोबाईल आणि नोटबुक दोघांना डिफरन्शिएट करू शकतो की नाही, की हा ही वस्तू म्हणजे मोबाईल, ही वस्तू म्हणजे नोटबुक. ऍग्री? येस सर. मग कशाच्या बेसिसवर आपण म्हणू शकतो की हा म्हणजे नोटबुक आहे आणि ही म्हणजे मोबाईल? तर ते जी बेसिस,
ती जी प्रॉपर्टी, ती जी ऍट्रिब्यूट आहे की ज्याच्या बेसिसवर आपण त्या दोघांना काय करू शकतो, डिस्टिंग्विश करू शकतो. अशा जगातल्या ज्या ज्या वस्तू आपल्या सराउंडिंगला आहेत त्या सगळ्या ऑब्जेक्ट. क्लिअर? हो सर. आता तुम्हाला Yes. अजून एक एक्झाम्पल सांगतो. हा, खुर्ची, चेअर आणि तुमचा बॅग, ह्या दोन ऑब्जेक्ट वेगवेगळे आहेत का? हो. हा, मग आता तुम्ही मला सांगा, बॅगेचे प्रॉपर्टीज काय काय असतील, खुर्चीचे काय काय प्रॉपर्टीज असतील? बॅग Bag आपण त्यात cat पुस्तक भरतो, म्हणजे बॅग ओके, आपण स्टोरेजसाठी वापरतो येस एज्युकेशनल आयटम्सच्या. येस. पण बॅगचं साईज, बॅगला झिप असेल, बॅगला हँडल असेल, किंवा त्याला आपण काय म्हणतो, वेगवेगळे कप्पे असतील, वेगवेगळ्या ब्रँडची बॅग असू शकते, मग ती तुमची सॅक असू शकते. तसं खुर्चीचे पण काही काही वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स असू शकतात. जॉईंट हो म्हणून. एक सेकंड मध्ये कोणतरी बघा. ठीक आहे. सो बेसिकली मला सांगायचं तात्पर्य काय आहे की ज्यावेळेस आपण कुठलाही एखादा रिअल वर्ल्ड मधली एंटिटी कन्सिडर करतो, त्या एंटिटीला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणतो. मग हे जे मी आतापर्यंत तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, ज्याच्यामध्ये आपण इव्हन पर्सन पण ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करू शकतो. तुम्ही स्वतः सुद्धा ऑब्जेक्ट आहात. म्हणजे ऍज अ स्टुडंट जर आपण कन्सिडर केले तर तुम्हाला रोल नंबर आहे, तुम्हाला नाव आहे, तुम्हाला क्लास आहे, तुम्हाला डिव्हिजन आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला काही ना काहीतरी ऍट्रिब्यूट्स आहेत की ज्या आता तुमच्या क्लासमध्ये कन्सिडर करा 100 स्टुडंट्स आहेत, तर प्रत्येक स्टुडंटला आपण एकमेकांपासून डिफरन्शिएट करू शकतो की नाही? ते डिफरन्शिएट करण्यासाठी आपण वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज काय करू शकतो, यूज करू शकतो. तर एक्झॅक्टली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये हाच कन्सेप्ट महत्वाचा आहे की तुम्ही रिअल वर्ल्ड मधल्या ऑब्जेक्टला, रिअल वर्ल्ड मधल्या एंटिटीला कम्प्युटर वर्ल्ड मध्ये कसं रिप्रेझेंट करणार. मग हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करतो, त्याच्या वेगवेगळ्या ऍट्रिब्यूट्स, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज काय करत असतो, कन्सिडर करत असतो. ओके, म्हणून ऑब्जेक्ट ओरिएंटेड मधला सगळ्यात महत्वाचा पहिला जो कन्सेप्ट आहे दॅट इज ऑब्जेक्ट. सो व्हॉट इज ऑब्जेक्ट? अन ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. एवढा पॉइंट लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट म्हणजे काय? इट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. ओके, युजिंग इट्स प्रॉपर्टी वी कॅन डिफरन्शिएट देम, की त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण त्यांना डिफरन्शिएट करू शकतो. ओके, आणि ह्या प्रॉपर्टीचा यूज करून त्यांना आपण कम्प्युटरमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ओके, मग हे कोण असू शकतं? इट कॅन बी अ पर्सन, इट कॅन बी अ प्लेस, इट कॅन बी अ बँक अकाउंट. आता आपण बँक अकाउंट कसं काय ऑब्जेक्ट? तर बँकेला सुद्धा, अकाउंटला सुद्धा त्याचे ऍट्रिब्यूट्स असतात, त्याचे प्रॉपर्टीज असतात. अकाउंट नंबर असतो, अकाउंट टाईप असतं, अकाउंट होल्डर नेम असतं, बरं आहे की नाही? रेट ऑफ इंटरेस्ट असतो, मग त्याच्यामध्ये ऍक्सेस मोड, मग तुम्ही सिंगल अकाउंट, जॉईंट अकाउंट, असे वेगवेगळे प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्याचे ऍट्रिब्यूट्स डिफाईन करू शकता. ओके, मग एका बँकेमध्ये एकापेक्षा जास्त अकाउंट असू शकतात, मग प्रत्येक अकाउंटला तुम्ही डिफरन्शिएट करू शकता ऑन द बेसिस ऑफ अकाउंट टाईप अँड अकाउंट नंबर. ओके, सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स कन्सिडर करून एखाद्या ऑब्जेक्टला कम्प्युटरमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. आणि तो ऑब्जेक्ट म्हणजे कोण? तर आपल्या शेजारी, सराउंडिंगला अशा गोष्टी की ज्यांना काय आहे, एक्झिस्टन्स आहे. एक्झिस्टन्स हा त्याच्या प्रॉपर्टीज वरनं ठरवला जातो. ओके, की कुठलीही गोष्ट, जसं की आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे चेअर. आता तुम्हाला चेअर म्हटल्यानंतर ना, आता सपोज तुम्ही एखाद्या रूम मध्ये बसलेला आहे, जस्ट इमॅजिन करा की अशा प्रकारची चेअर म्हटल्यानंतर ना तुमच्या डोळ्यासमोर एक इमेज तयार होती की ज्याच्यामध्ये बाबा 4 पाय असतील, त्याच्यामध्ये बसायला प्रोव्हिजन असेल. ओके, सो असं जे काय अरेंजमेंट असते त्याला आपण काय म्हणतो, चेअर म्हणतो. बेंच म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर बेंचचं पिक्चर तयार होतं. ओके, साधी गोष्ट आहे. मार्केटमध्ये
जायचंय तुम्हाला आणि मार्केटमध्ये तुम्हाला सपोज सांगितलंय की पायनॅपल घ्या, तर पायनॅपल म्हटल्यानंतर ना तुमच्या डोळ्यासमोर काय येणार आहे, पायनॅपलचे इमेज येणार आहे. मग पायनॅपल कशाला म्हणतो, मग त्याचा आकार कसा असतो, त्याचा शेप कसा असतो, त्याचा कलर कसा असतो, बरोबर आहे की नाही. आपण डाळिंब म्हणून पायनॅपल म्हणून डाळिंब घेऊन येणार आहे का, सांगा बरं. पेरू घेऊन येणार आहे का पायनॅपल म्हणून, नाही. कारण की प्रत्येक फ्रूटचं त्याचा आकार वेगळा आहे, त्याचा शेप वेगळा आहे, कलर वेगळा आहे, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि हे जे काही मी आता सांगितले की शेप सांगितला, कलर सांगितला, साईज सांगितला, हे त्याचे काय झाले, ऍट्रिब्यूट झाले, प्रॉपर्टीज झाले. आणि आपण याच्या बेसिसवर आपण त्यांना काय करतोय, डिफरन्शिएट करतोय. ओके. आणि मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये तेच महत्वाचं आहे की तुमच्या सराउंडिंग मध्ये असणाऱ्या गोष्टींना तुम्ही कम्प्युटरमध्ये कसं रिप्रेझेंट करणार. ऍक्च्युली आपण कम्प्युटरायझेशन करतो, एखादा प्रोग्राम लिहितो म्हणजे काय करतो, वी आर गोइंग टू रिप्रेझेंट अवर रिअल वर्ड इन टू द कम्प्युटर वर्ड. मग तुमचं जे रिअल वर्ड आहे, जिथं आपण वावरतो, वागतो, त्याला आपल्याला कम्प्युटराइज करायचंय. ओके. सो त्याला जसं की तसं आपल्याला जर प्रेझेंट करायचं असेल तर त्या सगळ्या प्रॉपर्टीजचा विचार करून आपल्याला काय करावं लागणार आहे, ऑब्जेक्ट कन्सिडर करावे लागणार आहे. म्हणून ऑब्जेक्ट ओरिएंटेड मधला सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे दॅट इज ऑब्जेक्ट. ओके. सो मला वाटतं ऑब्जेक्ट कळाला असेल. कळाला का ऑब्जेक्ट, व्हॉट इज ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ड एंटिटी. कळालं का. ओके. सो तुमच्या शेजारी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काय आहेत, तुमच्या ऑब्जेक्ट्स आहेत. आणि आपण ह्या सगळ्या ऑब्जेक्ट्सला कम्प्युटरमध्ये काय करू शकतो, प्रेझेंट करू शकतो. ओके. मग आता तुम्ही मला सांगा, चेअर, टेबल, ओके, किंवा अजून बेड, अजून तुमचा वेगवेगळे आपण फर्निचर मधले पार्ट्स म्हणजे आयटम्स घेतले, तर ह्या सगळ्यांना काय असणार आहेत, प्रॉपर्टीज असणार आहेत. बरोबर आहे की नाही. तसंच तुम्ही ऍपल घ्या, त्याच्यानंतर प्रोमोग्रेनेट घ्या, पायनॅपल घ्या, ओके, अजून पपई घ्या. आता हे सगळे फ्रुट्स मध्ये आले. बघा मी मुद्दामून वेगवेगळे एक्झाम्पल सांगते. फर्निचर एक पूर्ण वेगळा पार्ट आला, स्टेशनरी एक वेगळा पार्ट आला, फ्रुट्स हा वेगळा पार्ट आला, ऑटोमोबाईल वेगळा आला. समजतंय की अशा वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सला आपण काय केलं, ग्रुप्स केले. की चेअर, टेबल एका कॅटेगरीमध्ये गेले. त्याच्यानंतर तुमचे फ्रुट्स मध्ये पायनॅपल, ऍपल हे फ्रुट्स कॅटेगरीमध्ये गेले. समजतंय का. तुमचं पेन, पेपर, बुक, नोटबुक हे स्टेशनरी पार्ट मध्ये गेले. ओके. सो बेसिकली ज्यावेळेस आपण अशा ऑब्जेक्ट्सच्या ग्रुप तयार करतो, सेट तयार करतो, त्याला आपण काय म्हणत असतो, क्लासेस म्हणत असतो. काय म्हणत असतो, क्लासेस. क्लास म्हणजे काय, तर क्लासची साधी सोपी डेफिनेशन आहे बघा. अ क्लास इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर ऑब्जेक्ट्स. अ क्लास इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर ऑब्जेक्ट्स. लक्षात ठेवा. मग आपण इथं बघा शेवटचं दिलेलं पॉइंट, अ क्लास इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर टाईप. आता सिमिलर ऑब्जेक्ट्स आणि डिसिमिलर ऑब्जेक्ट्स असे दोन प्रकार असणार आहेत. आपण दोन ऑब्जेक्टला सिमिलर कधी म्हणणार, when we call two objects are similar. सेम प्रॉपर्टीज त्यांचं शेप सेम असेल त्यांना आपण सिमिलर म्हणू शकतो. बघा तुमचा क्लास कुठला आहे सगळ्यांचा, 12th. 12. तुमचा क्लास आहे की नाही. आता इथं पण शब्द वापरले आपण क्लास. आता त्या क्लासमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत ते सगळे स्टुडंट, सपोज आता सपोज कन्सिडर करा 170 स्टुडंट्स आहेत, तर ते सगळे 170 स्टुडंट्स आर ऑब्जेक्ट्स. तुम्ही सगळे ऑब्जेक्ट्स आहात. कुठल्या क्लासचे, 12th क्लासचे. लक्षात ठेवा. मग आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर म्हणताय की सिमिलर ऑब्जेक्ट्स पाहिजे. मी सिमिलर म्हटले, सेम म्हटलेलं नाही. सेम हा शब्द वेगळा आहे, सिमिलर हा शब्द वेगळा आहे. सेम म्हणजे काय, प्रत्येक ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू सेम असायला पाहिजे. आता तुमच्या क्लासमध्ये जे काय 170 स्टुडंट आपण एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केले, तुमच्या 170 जणांचे रोल नंबर सेम आहेत का, नो सर. नाव सेम आहेत का, नाही. मोबाईल नंबर सेम आहेत का,
नाही. पर्सेंटेज सेम आहेत का? नो सर. ब्लड ग्रुप सेम आहेत का? नो. वेट सेम आहे का? हाईट सेम आहे का? नो. ओके, पण ह्या नाही. सगळ्या प्रॉपर्टीज आहेत की नाही तुम्हाला? प्रत्येकाला आहेत. प्रत्येकाला हाईट आहे, प्रत्येकाला वेट आहे, प्रत्येकाला मोबाईल नंबर आहे, प्रत्येकाला रोल नंबर आहे, प्रत्येकाला नाव आहे, प्रत्येकाला ब्लड ग्रुप आहे. पण ह्या सगळ्या प्रॉपर्टीज सगळ्यांना आहेत. सो ऑल दीज ऑब्जेक्ट्स विच इज हॅव्हिंग अ सिमिलर प्रॉपर्टीज, त्याचा एक ग्रुप तयार केला की त्याला काय म्हणायचं? क्लास. ओके, सिमिलर अँड सेम याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस मी दोन ऑब्जेक्ट सेम म्हणतो याचा अर्थ त्यांच्या व्हॅल्यूज सुद्धा काय असणार आहेत? सेम असणार आहे. सेम रोल नंबर, सेम नेम, सेम मोबाईल नंबर, सेम हाईट, सेम वेट, सेम ब्लड ग्रुप, एव्हरीथिंग इज सेम. प्रत्येक ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू जर सेम असेल तर ते दोन ऑब्जेक्ट काय असणार आहेत? सेम असणार आहेत. पण ॲट्रिब्यूट्स वेगवेगळे पण व्हॅल्यूज, ॲट्रिब्यूट सेम पण व्हॅल्यूज वेगवेगळे असतील तर त्याला सिमिलर म्हणायचं. ओके, सो तुम्ही जेवढे 170 स्टुडंट्स आहात तुम्हाला सेम नंबर ऑफ सब्जेक्ट्स आहेत, सेम नंबर ऑफ एक्झाम्स द्यायचे, सेम नंबर ऑफ मार्क्सच्याच एक्झाम द्यायचे, प्राइस पासिंग क्रायटेरिया पण सगळ्यांना सेमच आहे. सेम आहे की नाही? यात काय वेगळं आहे का? समजतंय का? मग असे 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 जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना कसले ऑब्जेक्ट्स म्हणायचं? सिमिलर ऑब्जेक्ट्स म्हणायचं. ओके, आता तुमच्या क्लासमध्ये बघा, तुमचा क्लास कुठला आहे? 12th आहे. मी जर तुमच्या क्लासमध्ये एखादा फर्स्ट स्टँडर्डचा स्टुडंट आणून बसवला, बघा, फर्स्ट स्टँडर्डचा स्टुडंट तुमच्या क्लासमध्ये ऍड केला तर तो तुमचा ऑब्जेक्ट, तुमचा पार्ट होईल का क्लासचा? सांगा बरं. नाही. नाही होणार. का नाही होणार? कारण की फर्स्ट जो क्लास आहे त्याचे सब्जेक्ट्स वेगळे आहेत, त्याचे सगळ्या बाकीच्या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत. ते सिमिलर होऊ शकणार आहे का? नाही. नाही. क्लास लक्षात, सगळंच वेगळं राहणार त्याचं. म्हणजे हो त्याचे सर. एक्झाम, सगळे एक्झाम पॅटर्न वेगळा असणार, सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपण मगाशी सुरुवात करताना सुरुवात ऑब्जेक्ट पासून केली की तुम्ही 170 काय आहेत? ऑब्जेक्ट्स आहेत. तुम्हाला सगळ्यांना काय आहेत? प्रॉपर्टीज आहेत. तुमच्या व्हॅल्यूज वेगळ्या आहेत पण प्रॉपर्टीज सेम आहेत. अशा ज्यांच्या ज्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत त्यांचा ज्यावेळेस आपण ग्रुप तयार करतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? क्लास म्हणायचं. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट्स आर रिअल वर्ड एंटिटी. ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? रिअल वर्ड एंटिटी. आणि ज्यावेळेस आपण रिअल वर्ड एंटिटीज मधले, ऑब्जेक्ट्स मधले असे ऑब्जेक्ट्स काय केलेले आहेत? एकत्र केलेले आहेत आणि ज्यांना प्रॉपर्टीज काय आहेत? सिमिलर आहेत, त्यांचा जो तयार होतो त्याला काय म्हणायचं? क्लास. म्हणून क्लास इज व्हॉट? अ क्लास इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर टाईप. सो ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर टाईप म्हणजे काय? तर अशा ऑब्जेक्टचा सेट की ज्यांना प्रॉपर्टीज सेम आहेत पण त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत? वेगवेगळ्या आहेत. आता मी मगाशी म्हणताना म्हटलं फर्निचर क्लास आहे. ओके, सो फर्निचर हा माझा क्लास आहे. मग फर्निचर क्लासच्या अंडर येणारे चेअर फर्निचर मध्ये येतं का? हो. टेबल फर्निचर मध्ये येतो का? येस. ओके, आता तुम्ही मला सांगा, एखादी कन्सिडर करा, 4 व्हीलर आहे. 4 व्हीलर फर्निचर मध्ये येईल का? नाही. नाही सर. नाही येणार. का नाही येणार? कारण की 4 व्हीलर हा वेगळा क्लास आहे, फर्निचर हा वेगळा क्लास आहे. समजतंय का? सो बेसिकली आपल्या आजूबाजूला जेवढ्या जेवढ्या वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तू कुठल्या ना कुठल्या तरी क्लासमध्ये काय होत असतात? बिलॉंग होत असतात. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा की आपल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपण जो मगाच्यापासून पॉइंट डिस्कस करतोय की इथं इम्पॉर्टन्स हा कुणाला दिला जातोय? डेटाला दिला जातोय. डेटालाच म्हणजेच त्याच्या प्रॉपर्टीजला, त्या प्रॉपर्टीजला असलेल्या व्हॅल्यूजला, आणि त्याच्या बेसिसवर आपण त्याचं क्लासिफिकेशन करतोय तो कुठल्या क्लासमध्ये बिलॉंग्स होतोय. ओके, सो बेसिकली ह्या दोन सगळ्यात महत्वाचे कन्सेप्ट आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधले. पहिला आहे ऑब्जेक्ट, दुसरा आहे क्लास.
ऑब्जेक्ट आणि क्लास कळालं का? येस सर. ओके, सो बेसिकली परत एकदा सांगतो, व्हॉट इज ऑब्जेक्ट? An object is a real world entity. That object can be a person, object can be a place, object can be a bank account. एक्झाम्पल म्हणून सांगितलं तुम्हाला. ओके, सो आपल्या आजूबाजूला, आपल्या जवळपास, आपल्या डे टू डे लाईफमध्ये ज्या ज्या अशा वस्तू की ज्यांना एक्झिस्टन्स आहे त्यांना सगळ्यांना आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणजे तुमच्या समोर, तुमच्या शेजारी जरी झाड असेल तर ते झाड सुद्धा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. त्याला एक्झिस्टन्स आहे की नाही? त्याला नाव आहे की नाही? त्याची साईज आहे की नाही? त्याचा टाईप पण आहे की नाही? फुल झाड आहे, फळ झाड आहे, ओके, का शोचं झाड आहे? एक्झॅक्टली. मग ते पाण्यामधलं आहे, डिपेंड्स. म्हणजे आपण बॉटनीचा विचार केला, ओके, किंवा एखादा तुमच्या शेजारी कुत्रा असेल, मांजर असेल, तरी तो ॲनिमल क्लासमध्ये येतोय, बरोबर. मग तो डोमेस्टिक आहे, नॉन डोमेस्टिक आहे, पाळीव आहे, रानटी आहे, जंगली आहे, ओके. मग तो पक्षी आहे, पाण्यामध्ये स्विम करणारा आहे, ओके. सो आपल्या जवळपास जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टींना काही ना काहीतरी ॲट्रिब्यूट्स आहेत, काही ना काहीतरी प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्या बेसिसवर आपण त्यांना सांगू शकतो की हा ह्या कॅटेगरीमध्ये जातो, हा हा या क्लासमध्ये जातो. ओके, सो कुठंतरी आपण त्यांचं काय करतोय? एक प्रकारचं क्लस्टरिंग करतोय, ग्रुपिंग करतोय. आणि हे ग्रुपिंग म्हणजेच काय? तर सोप्या भाषेमध्ये त्यांनी ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय नाव दिले? त्याला क्लास नाव दिलेले. ओके, सो क्लास म्हणजे काय? A class is a way to bind data and its associated function together. आता हे एक्झाम्पल घेतल्यानंतर समजेल. ओके, the entire set of data and code of the object can be made user defined. Now why it is called user defined? मी एक्झाम्पल घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. तर ह्या दोन गोष्टीमधले सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा, ऑब्जेक्ट म्हणजे काय? अन ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. या जगातली जी काही एंटिटी आहे, जिला एक्झिस्टन्स आहे, त्याला काय म्हणायचं? ऑब्जेक्ट म्हणायचं. आणि ह्या सिमिलर टाईपचे जेवढे जेवढे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा ज्यावेळेस आपण ग्रुप तयार करतो, त्या कलेक्शन ऑफ सिमिलर ऑब्जेक्ट त्यालाच काय म्हणायचं? क्लास म्हणायचं. कळालं का? ऑब्जेक्ट म्हणजे कळालं, क्लास म्हणजे कळालं. येस सर. आता ओके, आता तुम्ही मला ऑब्जेक्टची नावं सांगा. मी एक्झाम्पल सांगतो क्लासचं. सपोज मी फ्लॉवर नावाचा क्लास घेतला. फ्लॉवर कळतंय सगळ्यांना? फुलं. ओके, त्या फ्लॉवर नावाच्या क्लासचे ऑब्जेक्ट कुठले कुठले येऊ शकतात सांगा बरं? रोज, पेटल्स. लोटस, करेक्ट, रोज आलं, अजून लोटस आलं, अजून सनफ्लावर. येस. म्हणजे आता तुम्हाला एक्झॅक्टली कळालं. सपोज मी ॲनिमल क्लास सांगितला तर कुठले कुठले एक्झाम्पल्स येतील ऑब्जेक्टचे? कॅट, डॉग, कॅट. टायगर, लायन. करेक्ट. म्हणजे तुम्हाला आता कन्सेप्ट कळालेला आहे. गुड. म्हणजे आता तुम्हाला क्लास सांगितला की ऑब्जेक्ट्स कळतात, ऑब्जेक्ट सांगितलं की तुम्हाला क्लास पण कळेल. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा, हे जे काही तुम्ही आता मला जेवढे एक्झाम्पल सांगितले ते तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या वस्तू आहेत, ज्यांना की तुम्हाला माहिती आहे की सनफ्लावर, रोज, लोटस. आपल्याला रोज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्याच्या प्रॉपर्टीज लक्षात राहतात, कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात राहतात. सनफ्लावर म्हटले की त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात राहतात, त्याच्या प्रॉपर्टीज लक्षात. मी हे शब्द का सारखे सारखे वापरतोय? प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज, ॲट्रिब्यूट. कारण का ह्या जो कॅरेक्टरिस्टिक्स असतात, प्रॉपर्टीज असतात, त्यांना इथं सोप्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं? डेटा म्हटलं जातं. त्याच्या ॲट्रिब्यूट्सला, प्रॉपर्टीजला काय म्हटलं जातं? डेटा. आणि हा डेटा आपण काय करत असतो? यूज करत असतो. आणि मग त्याच्यापासून आपण वेगवेगळे प्रोग्रामिंग मॉड्यूल्स तयार करत असतो. ओके, सो बेसिकली आपला प्रॉब्लेम काय आहे? मग आपल्या प्रॉब्लेमच्या रिलेटेड कुठले ऑब्जेक्ट्स येतात? मग त्या ऑब्जेक्टच्या रिलेटेड कुठल्या ॲट्रिब्यूट्स आपण कन्सिडर करतो? ओके, सो त्या पद्धतीने तुमच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये पहिला विचार केला जातो तुमचा डेटा. की तुमच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही कुठला डेटा घेणार आहे, कुणाचा डेटा घेणार आहे, कुठले ऑब्जेक्ट कन्सिडर करणार आहे, कुठल्या क्लासचे ऑब्जेक्ट्स घेणार आहेत, त्याचे कुठले ॲट्रिब्यूट्स घेणार आहेत. म्हणून
मगाच्यापासून मी जे तुम्हाला सांगतोय की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अप्रोच मध्ये आपण एम्फसाइज करतो, इम्पॉर्टन्स देतो, कुणाला देतो, डेटाला देतो रॅदर दॅन द प्रोसिजर. इथं कुठं कोडिंगचा प्रश्न आलाय का आतापर्यंत? नाही. कारण की ज्यावेळेस माझा डेटा येईल, ऍट्रिब्यूट्स येतील, क्लास येतील, ऑब्जेक्ट्स येतील, तिथून पुढं तुमचा कोडिंगचा प्रश्न चालू होणार आहे. ओके. जसं की तुमच्या प्रोसिजर ओरिएंटेड मध्ये सुरुवात कोड पासून होणार आहे. मला डेटाशी काही घेणं देणं नाहीये, मला कोडिंग करायचं आणि रिझल्ट मिळवायचा आहे. ओके. सो माझा डेटा ओपनली फिरू, त्याला सिक्युरिटी राहू. ओके. तिथं कुठलाही विचार केला जात नाही. कुठल्या स्ट्रॅटेजीमध्ये? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये. ओके. सो बेसिकली मला वाटतं ऑब्जेक्ट आणि क्लास तुम्हाला समजलं असेल. ओके. आता ऑब्जेक्ट आणि क्लास समजल्यानंतर ना आता आपल्याला पुढे जायचंय. पुढचं आहे इनहेरिटन्स. ओके. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी हे जे ब्लॅक मध्ये दिलेलं आहे, तर कुठल्या इयर मध्ये तो प्रश्न विचारलेला आहे. तर असे छोटे छोटे कन्सेप्ट सुद्धा प्रत्येक एक्झामला इंडिव्हिज्युअल विचारले जाऊ शकतात. ओके. सो त्या पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, क्लासेस म्हणजे काय, त्याच्याबद्दलचे तुम्हाला काही गोष्टी लिहिता येणं गरजेचं आहे. ओके. आता याच्यामध्ये काही पॉइंट्स लिहिलेले आहेत. ते पॉइंट्स आपण पुढं आज एक प्रोग्राम घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे. ओके. सो बेसिकली ऑब्जेक्ट आणि क्लासच्या पुढे आहे इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा एन्कॅप्सुलेशन. आता त्यातला इनहेरिटन्स पॉइंट आपण डिस्कस करूया. ओके. सो क्लास आणि ऑब्जेक्ट क्लिअर झालं? हो. ओके. Yes, sir. येस. ठीक आहे. आता इनहेरिटन्स म्हणजे काय बघा. हा शब्द ऐकलाय कधी कुणी? इनहेरिटन्स No. नाही ऐकला? कुणीच नाही ऐकला? नाही सर. ओके. आता हा चला लक्ष द्या इकडे. मी सांगतो तुम्हाला लगेच समजून जाईल. ओके. एक साधा एक्झाम्पल सांगतोय. लहान बाळ बघितलंय? Yes, sir. ओके. ज्यावेळेस एखादं लहान बाळ ज्यावेळेस जन्मतं, त्या बाळाला बघितल्यानंतर काही जण विचारतात कुणासारखा दिसतो? आईसारखा दिसतो का वडिलांसारखा दिसतो? ऍग्री? Yes, sir. ओके. आता असं काय विचारलं जातं? तर बेसिकली ते जे लहान बाळ आहे ना, ते लहान बाळ ज्यावेळेस जन्माला येतं, दॅट बेबी इनहेरिट्स द प्रॉपर्टीज ऑफ हिज पेरेंट. कळालं इनहेरिटन्सचा अर्थ? इनहेरिट्स द प्रॉपर्टीज ऑफ हिज और हर पेरेंट. ते जे काही लहान बाळ जन्माला आलेलं असतं, ते लहान बाळ जन्माला ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते जन्मत असताना त्याचे जे पेरेंट्स आहेत, आई आणि वडील, यांच्या प्रॉपर्टीज काय करतं? इनहेरिट करतं, शेअर करतं, ऍक्सेस करतं आणि त्यापासून तो काय होतं? जन्माला येतं. म्हणून ते कधी कधी आईसारखं दिसतं, कधी कधी वडिलांसारखं दिसतं. दिसतं की नाही? हो सर. ओके. तर सेम तीच कन्सेप्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये आहे, की ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय सांगितलेलं आहे, की जर तुमच्याकडं एखादा एक्झिस्टिंग क्लास असेल आणि त्याच्यापासून जर तुम्हाला नवीन क्लास तयार करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. त्यासाठी तुम्ही जी प्रोसेस वापरता त्याला काय म्हणायचं? इनहेरिटन्स. तर इनहेरिटन्स इज अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ न्यू क्लास फ्रॉम अ एक्झिस्टिंग क्लास. ओके. सो बेसिकली बघा परत एकदा सांगतो, इनहेरिटन्सला एका शब्दात सांगायचं झालं तर रियुजेबिलिटी. रियुजेबिलिटी, की माझ्याकडं एक क्लास ऑलरेडी तयार आहे आणि मला दुसरा क्लास तयार करायचा आहे, त्याच्यापासूनच ती जी प्रोसेस आहे की वी आर गोइंग टू क्रिएट अ न्यू क्लास फ्रॉम एक्झिस्टिंग क्लास. वी आर गोइंग टू रियूज द एक्झिस्टिंग क्लास अँड क्रिएट अ न्यू क्लास. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ इनहेरिटन्स. समजलं इनहेरिटन्स म्हणजे? येस और नो? हो सर. ओके. सोपा कन्सेप्ट आहे की Yes, sir. Yes. तुमच्याकडं ऑलरेडी क्लास तयार आहे, कोड तयार आहे, ऑब्जेक्ट्स तयार आहेत. तुम्ही ते ऍज इट इज यूज करायचं आणि नवीन तयार करायचं. त्याला म्हणायचं इनहेरिटन्स, रियुजेबिलिटी, की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मध्ये किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला काय करता येतं?
the mechanism of deriving a new class from an existing class, okay, is called as a inheritance. ओके, एवढं बुकिश लिहायची गरज नाहीये, साध्या सोप्या शब्दात पण तुम्ही सांगू शकता. इट इज अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ न्यू क्लास फ्रॉम अ एक्झिस्टिंग क्लास. ओके, जसं की मी आता एक्झाम्पल सांगताना सांगितलं की लहान बेबी, लहान बाळ, ते काय करतं, acquires the properties of his or her parent. ओके, सो या ठिकाणी जो बाळ आहे दॅट इज अ न्यू क्लास, आणि तो काय करतोय, त्याच्या पेरेंटच्या प्रॉपर्टीज म्हणजे एक्झिस्टिंग क्लासच्या प्रॉपर्टीज काय करतोय, अक्वायर करतोय, ऍक्सेस करतोय, शेअर करतोय, रियूज करतोय, आणि स्वतःच्या काही ऍडिशनल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये तो ऍड करतो. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला काय म्हणायचं, इनहेरिटन्स. क्लिअर? सो फर्स्ट कन्सेप्ट इज ऑब्जेक्ट, second concept is a class, third concept is a inheritance. Clear? Inheritance समजलं. Inheritance डिटेल मध्ये शिकायचं आपल्याला. सिंपल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, हायब्रिड इनहेरिटन्स, हायरार्चिकल इनहेरिटन्स. ओके, सो हे डिटेल मध्ये आपण पुढे शिकणार आहे. आता टाइम बिंग फक्त लक्षात ठेवा, इनहेरिटन्स म्हणजे काय. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये इनहेरिटन्स ही एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण एक नवीन क्लास तयार करतो एक्झिस्टिंग क्लास पासून. क्लिअर? समजलं सगळ्यांना? Yes, हो, sir. Okay, now we will proceed for the fourth concept, polymorphism. Very interesting concept. Okay, polymorphism लक्षात ठेवायचं. polymorphism, पॉलीचा अर्थ कुणाला माहितीये? पॉली अनेक. अनेक. Many. करेक्ट. मेनी. करेक्ट. सो ऍक्च्युली पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, तर मी हे सांगायच्या आधी तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल सांगतो. कोण सांगू शकतं का? बघा, नाही मी सांगतो. चला, आपण सगळे आहेत ना, बेस्ट एक्झाम्पल आहे पॉलिमॉर्फिझमचं. वी ऑल आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम. कसं काय बघा, मी सांगतो तुम्हाला. आपण ऑब्जेक्ट आहोत स्वतः, मी सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे स्वतः. करेक्ट? तुम्ही सुद्धा एक ऑब्जेक्ट आहात. आता तुम्ही जे ऑब्जेक्ट आहात, तुम्ही मित्रांमध्ये वेगळ्या पद्धतीने राहता, टीचर बरोबर वेगळ्या पद्धतीने राहता, घरच्यांबरोबर वेगळ्या पद्धतीने राहता. म्हणजे सेम ऑब्जेक्ट दॅट टेक्स और दॅट बिहेव्स इन अ डिफरंट फॉर्मॅट, दॅट इज कॉल्ड एज अ पॉलिमॉर्फिझम. Poly means many, morphisms means forms, many forms. It is an ability of object to take a different form, that is called as a polymorphism. समजतंय का? Poly means many आणि morphisms means forms, many forms. आणि मी जे एक्झाम्पल सांगितलं ते एक्झाम्पल बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? बरोबर सांगितलं. एक्झॅक्टली. म्हणजे आता आपण घरी असलो तर घरच्यांच्या बरोबर आपण वेगळ्या पद्धतीने राहतो, वेगळ्या पद्धतीने वागतो, वेगळ्या पद्धतीने बोलतो, बरोबर आहे की नाही? हेच आपण टीचर बरोबर असेल, टीचरशी इंटरॅक्ट होत असो तर सेम आपणच आहे, पण टीचर्स बरोबर बोलताना आपला वेगळ्या पद्धत असते, एक वेगळं मेथड असते. हेच जर आपण फ्रेंड्स असू, मित्र मैत्रिणी असू, तर आपण त्यावेळेस बोलताना, वागताना आपलं जे काही नेचर असतं ते कसं असतं, वेगळं असतं. म्हणजे ऑब्जेक्ट तोच आहे, पण तो काय करतोय, मित्रांबरोबर वेगळं वागतोय, आई वडिलांबरोबर वेगळं वागतोय, आणि टीचर्स बरोबर वेगळं वागतोय. सेम ऑब्जेक्ट दॅट बिहेव्स इन अ डिफरंट फॉर्म, दॅट इज कॉल्ड एज अ पॉलिमॉर्फिझम. ओके, अजून एक एक्झाम्पल सांगतो लक्षात ठेवायला. पाणी माहिती आहे सगळ्यांना? वॉटर. हो. वॉटर इज ऑल्सो ऑब्जेक्ट. ऍग्री? Yes, sir. वॉटरला पण प्रॉपर्टीज आहेत, त्याला पण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, बरोबर? मग आता हा जे वॉटर आहे, ऑब्जेक्ट आहे, हे फ्रीज मध्ये ठेवलं तर काय होईल? फ्रीजर मध्ये ठेवलं तर बर्फ होईल. समजते? हे जर गॅसवर ठेवलं तर काय होईल? गरम होईल पाणी. वाफ होऊन जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे सेम ऑब्जेक्ट आहे, तो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये काय होतोय, कधी पाणी लिक्विड होतंय, कधी गॅस होतंय, कधी सॉलिड होतोय की नाही? म्हणजे सेम ऑब्जेक्ट दॅट विल टेक अ डिफरंट फॉर्म, अँड दॅट इज नथिंग बट द पॉलिमॉर्फिझम. Okay, so polymorphism is an important object oriented concept. Polymorphism means ability to take more than one form. Okay,
It is an ability of object to take a more than one form, that is called as a polymorphism. समजलं polymorphism? Yes, sir. ओके. सो लक्षात ठेवा, म्हणजे हे बघा, आपण ऑब्जेक्ट पासूनच सुरुवात केलेली आहे. ऑब्जेक्ट सगळ्यांना समजलंय. गणेश पिंगळे हँड रेज केलाय, काय प्रॉब्लेम? गायब. ओके. सो बेसिकली लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट पासून आपण सुरुवात केलेली आहे. सो ऑब्जेक्ट इज रिअल वर्ड एंटिटी, ऑब्जेक्ट विच इज हॅव्हिंग एक्झिस्टन्स. आणि ज्यावेळेस आपण अशा ऑब्जेक्ट कन्सिडर करतो, ओके, हँड रेज आचार्य मुक्ती. येस, एनी डाऊट? फर्स्ट पॉइंट नाही, कुठला पॉइंट फर्स्ट पॉइंट. फर्स्ट पॉइंट कुठला? ऑब्जेक्ट वाला. पॉलिमर त्या पॉलिमॉर्फिझम मधला पहिला पॉइंट परत सांगायचा का? ओके, सांगतो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, परत रिपीट करतो. ओके. सो ऍक्च्युली मी परत एकदा शॉर्ट मध्ये सगळं सांगतोय की आपण सुरुवात केली होती ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट पासून. सो टोटल 7 कन्सेप्ट आहेत. त्यातला पहिला कन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ज्याला आपण एका वाक्यात सांगू शकतो, अन ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ड एंटिटी. ओके, रिअल वर्ड एंटिटी. एंटिटी म्हणजे ऍक्टर, की जो काय करणार आहे, ऍक्शन करणार आहे, की जो आपल्या सिस्टीम मध्ये पार्टिसिपेट होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, एंटिटी म्हणतो. म्हणजेच थोडक्यात अशा वस्तू, अशा गोष्टी की ज्यांना काय स्वतःचं एक्झिस्टन्स आहे, स्वतःच्या प्रॉपर्टीज आहे, की ज्याच्या बेसिसवर आपण त्यांना डिस्टिंग्विश, डिफरन्शिएट किंवा ओळखू शकतो. ओके. सो अशा आपण सगळ्या गोष्टींना काय म्हणतो, ऑब्जेक्ट्स म्हणतो. आता ज्यावेळेस आपल्या सराउंडिंगला अशा भरपूर ऑब्जेक्ट्स असतील, तर त्या ऑब्जेक्ट्सला आपण काय करतो, कॅटेगराईज करतो, ग्रुप्स तयार करतो. मग आपण कुठल्या ऑब्जेक्टचा ग्रुप करतो, कशाच्या बेसिसवर करतो, तर त्यांच्या प्रॉपर्टीच्या बेसिसवर करतो. मग ज्यावेळेस आपण सिमिलर ऑब्जेक्ट्स ज्यावेळेस एकत्र ठेवतो, त्यावेळेस तो जो ग्रुप तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणतो, क्लास म्हणतो. म्हणून क्लासची डेफिनेशन काय? क्लास इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर ऑब्जेक्ट्स. ओके. मग आपल्याकडे ऑब्जेक्ट झाले, क्लासेस झाले. मग आता ज्यावेळेस माझ्याकडं वेगवेगळे क्लासेस आहेत आणि मला या एक्झिस्टिंग क्लासेस पासून नवीन क्लासेस तयार करायचे असतील, तर करू शकतो का? येस, करू शकतो. त्यासाठी आपण कुठला कन्सेप्ट वापरतो? इनहेरिटन्स कन्सेप्ट वापरतो. सो इनहेरिटन्स इज अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ न्यू क्लास फ्रॉम एक्झिस्टिंग क्लास. ओके. आणि मग चौथा पॉइंट आपण डिस्कस केला, पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? तर पॉलिमॉर्फिझम मीन्स ability to take more than one form. It is an ability of object to take more than one form. ओके. अजून एक एक्झाम्पल सांगतो पॉलिमॉर्फिझमचं. आपण स्वतः तर गुड एक्झाम्पल आहोतच पॉलिमॉर्फिझम. पाण्याचं पण मी एक्झाम्पल सांगितलं. आपल्याकडं आपण जर बघितलं, कुत्रा बघितलं का तुम्ही? डॉग. Yes, sir. दॅट इज ऑल्सो बेस्ट एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम. बघा, ज्याचं कुत्र आहे, जो त्या कुत्र्याचा मालक आहे, त्याच्याबरोबर ते कुत्र कसं व्यवस्थित वागतं. तो दिसला की शेपूट वगैरे हलवणार, बरोबर आहे की नाही, त्याच्या अंगावर येणार. हेच जर एखादा स्ट्रेंजर की ज्याची ओळख नाही, काही नाहीये, त्याच्याबरोबर ते कुत्र कसं वागेल बघा. तो त्याच्या पद्धतीनेच वागणार ना, का त्याच्या जवळ जाणार, त्याला चाटणार, शेपटी हलवणार, असं करणार का सांगा बरं? नाही. तो भुंकणार, अंगावर जाणार, चावायचा प्रयत्न करणार. म्हणजे बघा, डॉग इज अ ऑब्जेक्ट, बट दॅट डॉग इज गोइंग टू बिहेव इन अ डिफरंट फॉर्म. ओके. दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम. समजतंय का पॉलिमॉर्फिझम? हो. ओके. सो इट इज अन ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म. ओके. सो हे रिअल वर्ल्ड मधले मी काही एक्झाम्पल सांगितलेले आहेत. डॉग असू द्या, आपण स्टुडंट्स असू द्या, किंवा वॉटर असू द्या, की हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. की ह्या ऑब्जेक्ट्सला एक ॲबिलिटी आहे की जे काय करू शकतात, वेगवेगळे फॉर्म्स घेऊ शकतात, वेगवेगळ्या रोलमध्ये जाऊ शकतात. तर त्याप्रमाणे त्या प्रॉपर्टीला नाव काय दिले त्यांनी? पॉलिमॉर्फिझम दिले. सो पॉलिमॉर्फिझम means ability to take more than one form. Polymorphism plays an important role in in allowing objects having a different internal structure to share the same external
इंटरफेस. आता बेसिकली पॉलिमॉर्फिझम आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. दोन प्रकारचं पॉलिमॉर्फिझम असतं, रन टाइम पॉलिमॉर्फिझम आणि कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम. ओके, सो आता इथं खूप काय काय पॉइंट्स दिलेले आहेत. ते सगळे पॉइंट्स आता तुम्हाला मी जर सांगितले ना तर समजणार नाहीयेत. जसं जसं आपण पुढं हा चॅप्टर शिकत जाऊ तसं तसं हे पॉइंट्स अजून काय होणार आहेत, एक्सप्लोर होणार आहेत. ओके, आता इथं दुसरा पॉइंट काय दिलेला आहे बघा, polymorphism plays an important role in allowing objects having a different internal structure to share the same external interface. आता हे तुम्हाला ज्यावेळेस मी ऑपरेटर ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हरलोडिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम, रन टाइम पॉलिमॉर्फिझम, त्यावेळेस हे पॉइंट तुमचे जास्त काय होणार आहेत, क्लिअर होणार आहेत. ओके, सो ह्या गोष्टी आपण रिपीटेडली काय करणार आहे, घेणार आहोत. ओके, सो त्या पद्धतीने तुमचे प्रत्येक पॉइंट्स आपण पुढं जसं जसं पॉइंट्स कव्हर करू तसं तसं अजून जास्त एक्सप्लोर करत जाणार आहे. ओके, सो इथं आपण फक्त बेसिक त्यातलं जे काही मेन थीम आहे ती थीम आपल्याला सुरुवातीला काय करायची आहे, लक्षात घ्यायची आहे. म्हणजे ऍटलिस्ट ऑब्जेक्ट म्हटलं की ऑब्जेक्ट काय आहे, डोळ्यासमोर यायला पाहिजे. क्लास म्हणजे काय समजलं पाहिजे. इनहेरिटन्स म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय. पॉलिमॉर्फिझम म्हटलं की आपल्याला आपल्या स्वतःची आठवण झाली पाहिजे, कुत्र्याची आठवण झाली पाहिजे. येस, दिस कन्सेप्ट इज अ पॉलिमॉर्फिझम. इट इज अन ॲबिलिटी ऑफ अ ऑब्जेक्ट टू परफॉर्म और टू टेक अ डिफरंट फॉर्म्स. ओके, सो त्याप्रमाणे आपल्याला एक 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 पॉइंट्स काय करायचे, समजून घ्यायचे. ओके, सो ह्या 4 पॉइंट मध्ये कुणाला काय डाऊट, क्लिअर? क्लिअर सर. ओके, सो बेसिकली लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट, क्लास, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम. इनहेरिटन्स डिटेलमध्ये आपण शिकणार आहे, पॉलिमॉर्फिझम पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. इनहेरिटन्स वर 101% प्रोग्राम पण येत असतो. क्लिअर? आता पुढचा जो कन्सेप्ट आहे डेटा एन्कॅप्सुलेशन. आता डेटा एन्कॅप्सुलेशन म्हणजे काय, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय आणि डेटा हायडिंग म्हणजे काय, हे तिन्ही पॉइंट्स आता व्यवस्थित समजून घ्या. ॲट अ टाइम मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्याच्या आधी मी एक छोटासा प्रश्न विचारतो. तुम्ही टॅबलेट्स घेता? हो. ओके, कॅप्सूल्स घेता? येस हो. सर. हा, आता व्यवस्थित प्रश्न आहे का, कॅप्सूल आणि टॅबलेट मध्ये काय फरक आहे? एकेकाने सांगायचं, ग्रुपमध्ये नाही बोलायचं. ओके, ज्याला वाटतं त्याने अनम्यूट करा आणि बोला. ग्रुपमध्ये बोलला की मग समजत नाही. हा, कॅप्सूल आणि टॅबलेट मध्ये काय फरक आहे? तर कॅप्सूल पोटात जाऊन विरघळते. ओके, आणि टॅबलेट? टॅबलेट तोंडापासूनच विरघळायला चालू होते. ओके, गुड. अजून वेगळं कोणाला सांगायचं आहे का, का त्याच्या म्हणण्यासारखंच आहे? टॅबलेट सॉलिड फॉर्म मध्ये असतं आणि हा, कॅप्सूल बघितलं तर त्याच्या आत असे बारक्या बारक्या गोळ्या असतात. करेक्ट, गुड. अजून वेगळं कोणाला काय सांगायचंय? त्याच्यात क्रिस्टल. ओके, आता मी सांगतो, लक्षात. हा, कारण का आपला जो कन्सेप्ट आहे ना, मी प्रोग्रामिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला विचारत असतो प्रश्न. ओके, सो बेसिकली कॅप्सूल आणि टॅबलेट. आता इथं काय आलेलं आहे, कॅप्सूल आलाय बघा, एन कॅप्सूल. ओके, सो ऍक्च्युली कॅप्सूल मध्ये दोन, आपण कॅप्सूल जर घेतली तर त्याला अशा 2 कॅप्स असतात बघा, सेपरेट करू शकतो आणि त्या दोघांच्या मध्ये काय असते, पावडर भरलेली असते. एका कुणीतरी मला सांगितलेली आहे. टॅबलेट पूर्ण अखंड गोळी असते बघा. ओके, त्याला आपल्याला असं सेपरेट करता येत नाही, कट करावं लागतं, तोडावं लागतं, अर्धी सांगितली तर. ओके, तसं तुमची एनकॅप्सुलेशन म्हणजे कॅप्सूल मध्ये काय असतं, असं 2 कॅप्स एकत्र बसवलेले असतात. त्या तुम्ही सेपरेट पण करू शकता आणि त्याच्या आतमध्ये पावडर काय केलेली असते, क्रिस्टल पावडर काय म्हणा तुम्ही, ते भरलेले असते. ऍग्री? हो. ओके, आता ह्याला असं का म्हटलेलं आहे, डेटा एन्कॅप्सुलेशन का म्हटलेलं आहे, याला एनकॅप्सूल कॅप्सूल का म्हटलेलं आहे? सो बेसिकली लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखादा क्लास लिहितो बघा, मी एक छोटासा क्लास लिहून दाखवतो तुम्हाला, लक्ष द्या सगळ्यांनी. आपण उद्याच्याला तो डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, सो आता मी एक क्लास लिहितो, क्लासचं नाव देतो स्टुडंट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टुडंटचे ऍट्रिब्यूट्स घेऊया आपण, इंटीजर, रोल नंबर, कॅरेक्टर, नेम, फ्लोट, पर्सेंटेज,
लॉंग मोबाईल नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर. ओके, आणि ह्यांना ऍक्सेस करणारे काही फंक्शन्स लिहूया. void get data हे पहिलं फंक्शन लिहूया. void put data हे दुसरं फंक्शन लिहूया. ओके, आणि या ठिकाणी तुमचं क्लासचे डिक्लेरेशन कंप्लीट करूया. ओके, सो बेसिकली हा एक मी क्लास लिहिलेला आहे. क्लासचं नाव काय आहे? स्टुडंट. नाव मी काय पण देऊ शकतो. ओके, सो हे नाव युजर ठरवू शकतो. युजरला जे पाहिजे तो देऊ शकतो. तर तुम्ही याच्यावरनं एक पॉइंट तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, क्लासमध्ये क्लास युजर बघा इथं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? The entire set of data and the code of an object can be made a user-defined data type. Okay, so class is a user-defined data type. की त्या क्लासला युजरला काय नाव, युजरला जे नाव द्यायचे ते नाव देऊ शकतो. इथं मी स्टुडंट नाव दिलंय. काही जणांना वाटलं स्टुडंट नकोय, मला एस इन्फो पाहिजे. ओके, सो एनिथिंग युजर कॅन राईट हिअर. दॅट्स वाय इट इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप. ओके, सो या ठिकाणी काय काय घेतलेलं आहे? डेटा घेतलेला आहे, आणि त्या डेटाला ऍक्सेस करणारे मी काय घेतलेले आहेत? फंक्शन घेतलेले आहेत. मग आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे डेटा एनकॅप्सुलेशन, कॅप्सूलला दोन पार्ट असतात, एक पहिली कॅप आणि एक दुसरी कॅप, आणि त्या दोघांमध्ये काय असतो? तुमचा पावडर असतो. तसं ज्यावेळेस आपण एखादा क्लास लिहितो तर त्या क्लासमध्ये दोन गोष्टी लिहितो. डेटा आपण लिहितो आणि त्या डेटाला ऍक्सेस करणारे फंक्शन्स आपण लिहितो. तर ही जी प्रोसेस आहे याला त्यांनी नाव दिलेले डेटा एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन इज द पॅकिंग ऑफ डेटा अँड फंक्शन इनटू अ सिंगल कॉम्पोनंट. ओके, की तुमच्या क्लासमध्ये दोन गोष्टी असतात, डेटा असतो आणि फंक्शन्स असतात. ह्या दोघांना एकत्र ठेवण्याचं काम जे करत असतं त्याला त्यांनी नाव दिलेले एनकॅप्सुलेशन. सो एनकॅप्सुलेशन इज अ प्रोसेस ऑफ कंबाइनिंग डेटा विथ द फंक्शन. ओके, सो यालाच त्यांनी दुसरं नाव दिलेले डेटा एनकॅप्सुलेशन इज ऑल्सो नोन ॲज डेटा हायडिंग. याला काय म्हटलं जातं? डेटा हायडिंग. आणि तुम्ही जर इथं कुठंतरी बघितलं असेल, या ठिकाणी दिलंय बघा, काय दिलेलं आहे? डेटा इज हिडन अँड कॅनॉट बी ऍक्सेस बाय द एक्सटर्नल फंक्शन. इथं डेटा हायडिंग शब्द आलेला आहे. का बरं असं म्हटलेलं आहे? आता हा जो डेटा आहे, हा डेटा फक्त कोण ऍक्सेस करणार आहे? तुमचा गेट डेटा आणि पुट डेटा. सपोज याच्या बाहेर मी एखादा डेटा लिहिला, फंक्शन लिहिलं रीड नावाचं, तर ह्या रीड नावाच्या फंक्शनला हा जो डेटा आहे तो डेटा ऍक्सेस होणार नाही. दिस डेटा इज हिडन फ्रॉम द एक्सटर्नल फंक्शन. दिस इज कॉल्ड ॲज अ डेटा हायडिंग और डेटा एनकॅप्सुलेशन. ओके, सो डेटा एनकॅप्सुलेशन म्हणजे काय? तर तुमचा डेटा आणि त्या डेटाला ऍक्सेस करणारे फंक्शन्स आपण एकत्र ठेवतो. ती एकत्र ठेवण्याची प्रोसेस म्हणजे डेटा एनकॅप्सुलेशन. म्हणून एनकॅप्सुलेशन मधला कॅप्सूल लक्षात ठेवायचे. कॅप्सूल दोन पार्ट मध्ये आपण त्याला सेपरेट करू शकतो. या ठिकाणी एक पार्ट म्हणजे डेटा, दुसरा पार्ट म्हणजे फंक्शन. यांना एकत्र ठेवण्यासाठी आपण ज्याचा यूज करतो तो म्हणजे क्लास, आणि हा एकत्र करण्याची जी प्रोसेस आहे त्याला त्यांनी नाव काय दिलेलं आहे? डेटा एनकॅप्सुलेशन. ओके, समजलं का कन्सेप्ट? डेटा एनकॅप्सुलेशन म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस ऑफ पॅकिंग डेटा विथ द फंक्शन, बाइंडिंग डेटा विथ द फंक्शन, कंबाइनिंग डेटा विथ द फंक्शन. ओके, सो सिंगल युनिट मध्ये दोघांना एकत्र ठेवण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं? डेटा एनकॅप्सुलेशन. क्लिअर? येस. सांगता का? परत सांगतो, नो प्रॉब्लेम. पहिली गोष्ट, कॅप्सूल कळाली का? Yes, हो. sir. हा, त्याच्यामध्ये दोन पार्ट्स असतात, हे क्लिअर झालं का? येस सर. हो. ओके, एवढाच पॉइंट घेतो, थांबूया आपण. ओके, एवढा पॉइंट घेऊया, मग आपण स्टॉप करूया, काही प्रॉब्लेम नाही. एवढा पॉइंट मला घेऊ द्या. ओके, सो बेसिकली बघा, आपला ज्यावेळेस आपण एखादा क्लास लिहितो तर क्लासमध्ये दोन गोष्टी लिहितो. आपण हे उद्या जास्त डिटेलमध्ये बघणार आहोत की ज्यावेळेस आपण कुठलाही क्लास लिहितो, बघा इथं मी एक जनरल फॉर्मॅटमध्ये एक स्टेटमेंट लिहितो. ज्यावेळेस आपण एखादा क्लास लिहितो, क्लास म्हणजे काय? त्याच्यामध्ये डेटा असणारे आणि काय असणारे?
फंक्शन असणार आहे. ही सुद्धा डेफिनेशन तुम्ही सांगू शकता. क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा अँड फंक्शन. व्हॉट इज अ क्लास? A class is a collection of similar objects. Class is a collection of data and function. ओके, सो या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही कुठलाही क्लास लिहिता त्यावेळेस काय असतो, डेटा पण असतो आणि त्या डेटाला ऍक्सेस करणारे काय असतात, फंक्शन असतात. मग तेच सांगितलेले आहे की तुमच्याकडे असणारा जो डेटा आहे हा सगळा काय तुमचा डेटा आणि ह्या डेटाला ऍक्सेस करणारे काय फंक्शन्स आहेत आणि आपण ह्या सगळ्यांना काय केलेले एकत्र ठेवलेले कशाचा यूज करून, क्लासचा यूज करून आणि त्यांना एकत्र ठेवणं, पॅकिंग करणं सिंगल युनिटमध्ये, त्या प्रोसेसला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन इज द पॅकिंग ऑफ डेटा अँड फंक्शन्स इनटू अ सिंगल कंपोनंट. कळालं का? and this data encapsulation is also called as a data hiding. आता हे डेटा हायडिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये मेंबर फंक्शन म्हणजे काय, नॉन मेंबर फंक्शन म्हणजे काय, पुढे डिटेल मध्ये आपण डिस्कस करणार आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा. कळालं का डेटा एनकॅप्सुलेशन? यस सर. ओके, हो सर. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण 5 पॉइंट्स बघितले. कुठले कुठले 5 पॉइंट्स बघितले सांगा मला. ऑब्जेक्ट, क्लास, येस, फॉर्मलायझेशन हा, and inheritance and that data encapsulation. good. So these 5 concepts we discussed: object, class, inheritance, polymorphism, and last one is a data encapsulation. Clear? So आजचं हे सेशन खूप महत्वाचं आहे. उद्याच्याला आल्यानंतर राहिलेले जे काही 2 आहेत आणि एक प्रोग्राम, तो पॉइंट आपण व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, कारण की मेजर पार्ट आहे की याच्यामध्ये खूप गोष्टी आपण नवीन शिकतोय. ऑब्जेक्ट म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, इनहेरिटन्स म्हणजे काय. ओके, सो आजच्यासाठी हे सफिशियंट आहे. उद्याच्याला आपण परत कंटिन्यू करूया. ओके, चलो, गुड नाईट. हा, गुड नाईट सर. येस, Sir, good night. Good night, sir. सर, हॅलो हा सर. बोला. काल तुम्ही जे रिप्रेझेंटेशन दिलं होतं C++चं आणि हा. आता जे तुम्ही शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये फरक काय आहे? काल शिकवलेलं आणि Hello? आजच्या ह्याच्यामध्ये फरक काय का? म्हणजे आता- तुम्ही जो रन प्रोग्राम Bye.